what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. हा आमचा डे 4 आहे. चुकून लास्टच्या व्हिडिओत मी डे 2 बोललेलो, तो डे 3 होता. आणि हा आमचा ओडिसामध्ये सेकंड डे आहे. आणि सकाळी लवकर उठून आम्ही बीचवर गेलो, खूप एन्जॉय केलं, खूप मजा मस्ती केली पाण्यामध्ये. खूप 2-3 तास आम्ही खेळलो मस्त पाण्यात. आणि मेन म्हणजे फोन घेऊन नव्हतो गेलो, कारण की आम्हाला ती भीती नव्हती पाहिजे की कोण काय होईन असं तसं. नंतर आम्ही 2-3 तास पाण्यात खेळल्याच्या नंतर आम्ही हॉटेलला आलो, कारण की आम्हाला टेम्पल पण व्हिजिट करायचे होते. तर आता ती व्हिडिओ कंटिन्यू होते पुढे. आणि हा फक्त रील करतोय आणि सगळं मी बघतोय. आणि फक्त ब्लॉग चालू झाला कधी ना कधी तर बोलतो हा काहीच करत नाही. आता कधीपासून मी हे सगळं बघितलं की आपल्या कुठं लोकलला फिरायचं आहे, काय बाईकने फिरायचं आहे, काय. आणि याला बोलतो की चल लवकर 1 वाजले पण हा उठत नाही, कारण की याला रील इम्पॉर्टंट आहे. ही सोशल लाईफमध्ये हे राहणार आहेत. त्यांना खरी मजा माहीत नाही त्या आजकालच्या पिढी लोकांना. हा आजकालचा हाय पण नाही, तरी पण जाऊ द्या. बाय. इथं आम्ही राहतो या रूममध्ये. हे इकडं मस्त प्लेस आहे, इथं राहायला हॉटेल घेतलं आहे. आणि या हॉटेलच्या समोर बीच. मस्त आहे हॉटेल म्हणजे हॉटेल डिसेंट नाही, म्हणजे आम्ही पोरं राहण्यासाठी चांगलं आहे हॉटेल. एवढं काय हे नाही आहे, पण चांगलं आहे. बघा ही गाडी आम्ही रेंट केली. आणि हा बीच समोर. आणि इथं आम्ही खातो आता इकडचं लोकल. तर हा वडा खाल्ल्यानंतर आपण पाणी पितो, त्यात मसाला टाकतात आणि दही वड्याचं पाणी असतं ते ओव्हरनाईट सोक, ते प्यायचं. ठीक आहे देखो बस ते काम नाही. हां या बीचवर आम्ही सकाळी आलेलो. शांत बीच आणि क्लीन. सकाळी 3 तास तिथे आंघोळ केली, पाण्यामध्ये गेलो, खूप मजा आली. आणि मला बरी पण केलेलं. ऍड करणार आहेत ते हो सर, ऍड करशील बाजूला. हो. आणि मज्जा आली. एक कासव, खूप मोठा कासव होता. पण योगेश मी त्याला मारून टाकलं, मला खूप वाईट वाटलं ते. होय मी नाही मारलं, तो आधीपासून मेलेला. तो वाद मी नाही काय केलेलं. मी कशाला मारू नको चालेल, मी टाकणार नाही व्हिडिओ. बीचवरती आलोय. आणि हा म्हणजे काय असं चांगला, फक्त चांगला टाकतो, वाईट काय टाकत नाही. वाईट गोष्ट मी सांगू शकतो, पण मला लोक ट्रोल करतील म्हणून मी सांगणार नाही. 100 लोक बघतात. आमचा हा दिवस 3रा आहे पुरी जगन्नाथ. आता आम्ही काल पुरी जगन्नाथला जाऊन आलो, ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आता आम्ही आलो आहे गोल्डन बीचला. हे इंडियामधलं फर्स्ट आहे जिथं पैसे घेऊन बीचला एंट्री असते. ही स्वच्छ नीटनेटकं आहे बीच, बघू शकता. एकदम मस्त आहे. तुम्ही या बीचला नक्की विजिट करू शकतात. आणि खूप शांत पण आहे, जास्त ओरडाओरडी नाही आहे, एकदम मस्त आहे. मला हा बीच खूप आवडला, तुम्ही नक्की या इथं. आता आपण आलो आहे डेडी हनुमान मंदिरला. हे मंदिर एकूण 8 हनुमानचे मानले जातात, त्यातले एक हनुमान मंदिर इथं आहे एक. आणि हे हनुमान मंदिर जगन्नाथपुरीला प्रोटेक्ट करतं असं मानलेलं जातं. हे बघा हे मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ काढणे अलाउड नाही म्हणून बाहेरून काढतो मी. इथून महादेवचं टेम्पल बनवण्यासाठी ते झेंडा स्थापित करतात तिथं. वरती जाऊ नाही शकत, सांगितलं आपल्या लोकल निघायचं. हे पण इथं सगळे खात. मी चष्मा घेतलेला आत्ताच फोटो काढण्यासाठी 1 तासापूर्वी 100 रुपयाचा. कारण की चष्मे माझ्या मित्रांनी सगळे हरवलेत, माझे चष्मे सगळे गुलेत. तर मी चष्मा घेतलेला, नकुलने घेऊन दिला 100 रुपयाचा चष्मा. आणि अर्धा तासात हरवला मी. मला माझ्यावर एवढा राग येतो आहे ना. आता मी डिसाईड केलं आहे की मला 100 रुपये वाचवायचे कुठे ना कुठे. म्हणजे मी असं फालतू खाणार नाही, काय ना काय. आवडलं तर 30-40 रुपयाचं नाही खाणार ते. असं काहीतरी मला आता करायला लागेल. सॉरी. आता थोड़ा ना ये खाएंगे. हाँ ये आप नहीं खाएंगे
ये नहीं खाएंगे हाँ खाएंगे, थोड़ा थोड़ा हाँ थोड़ा थोड़ा ये खाएंगे। हाँ थोड़ा सा चलेगा नकुल एक्सप्लेन So this is their authentic food called pakal bhat. So this is the Odia food. Sorry मराठीमध्ये. हां चालेल तर हे पकाल भातांचं पकवान असतं. हां हा जो भात असतो हां त्याचं काहीतरी असतं ते ओव्हरनाईट सोप काहीतरी असतं त्याच्यात पाणी असतं हां आणि मग पाण्यातून आपण काढून खातो हां आणि सोबत टेस्ट हे सगळं खातो. ओके ॲक्च्युली ते लोक नॉनव्हेज पण खूप खातात. मी तर हां. मच्छी वगैरे पण आहे पण आम्ही व्हेजवाला मागवतो. हां बरोबर भात होतो. आता आपण नौसी मा टेम्पलमध्ये आलो आहे. हे जगन्नाथ पुरीच्या टेम्पलच्या रोडवर लागतं. तुम्ही टॅक्सी बिक्सी केली तर तुम्हाला कोण थांबवणार नाही, पण आम्ही प्रायव्हेट व्हेकल केलं आहे, स्कूटी रेंट केली म्हणून आम्ही खूप सारे मंदिर इथं लागोपाठ आम्ही 3-4 मंदिर बघितले आहेत. त्यातलं अजून एक हे मंदिर बघितलं आहे मावसीमा. तर एक टिप तुम्हाला देतो, समज तुम्हाला इकडे यायचं असेल आणि तुम्ही म्हणजे असं बोलू नाही शकत पण तुम्हाला कॅश ठेवायला लागेल म्हणजे 50 रुपये 20 रुपये 30 रुपये. काय की इकडचे पुजारी तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी पण तुम्हाला पैसे मागतात. तुम्हाला दर्शन घ्यायचं तुम्ही बाहेरून घेऊ शकतात, पण आतमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला काही ना काही 20-50 20 तर नाही पण 50 त्यापेक्षा जास्त पण बोलू शकतात तेवढं घेतात. तर ही माझ्यासाठी तुमच्यासाठी एक टिप आहे. आपल्यावर तर बिलकुल नाही आहे पण फक्त घरी असल्यावर पितो कारण की मी हॉस्टेलला असतो ॲक्च्युली. हां पण त्यात सगळे हॉस्टेलाईट पितात पण मीच एक्सेप्शन मी नाही पित कारण की हे दिवसे 10 रुपये हां. महिन्याचे 300 रुपये जातात. असे करून पैसे वाचतो. वा पण इथं फक्त टेस्ट बघतोय मी काय वेगळं आहे चहामध्ये. आणि मी चाय पियत नाही. मी बोललेलो ना व्लॉगमध्ये की मी 100 रुपये हरवलाय म्हणून याला भरपाई करायची. हां तर मी स्वतः करतोय. हा मला बोलत नाही पण मी आता 10 रुपये अर्ज म्हणजे माझ्याकडे आता 90 रुपये. आता मी काय पिणार आहे पाणी. चला बाय. आम्ही हा प्लॅन केलेला पुरीमध्ये हे 6 ठिकाण मेन आहे. टेम्पल आमचं काल झालं, गोल्डन बीचला आमचा स्टे तो झाला, बेडी हनुमान झालं, सुंदरबन क्राफ्ट 2ला 15 ते राहून गेलंय, 2 राहिले फक्त, चिलिका लेक आणि नरेंद्र पोखरी. आता उद्या पॅकेज घेणारे आम्ही एक इथं लोकल पॅकेज बसेसचं, त्यामध्ये आय गेस हे झालं पाहिजे कवर. तर बघू उद्या. आणि हे एवढी डिश बनवली ती मी ही तर सेम आहे सुंदरबन क्राफ्ट. मी जाऊ नको. आता आपण नरेंद्र पोखरी इथे आलो आहे. हे पुरी जगन्नाथ टेम्पलपासून 1 किलोमीटर लांब आहे. याचे बांधकाम 15व्या शतकात नरेंद्र देवाने केले होते आणि या तलावाला पवित्र तलावसुद्धा बोलतात. आणि इथे एकूण 16 घाट आहेत. लोक इथे स्नान करायला सुद्धा येतात आणि इथे सुप्रसिद्ध चंदन यात्रासुद्धा होते. या उत्सवात जगन्नाथ देवाला चंदन लेप लावले जाते आणि त्यानंतर त्या देवाची पोखरीच्या पवित्र पाण्यात स्नान घातले जाते असे इकडचं मानलं जातं. मंदिरात जाण्यासाठी पाण्यावरती एक ब्रिज बांधला आहे. तो खूप सुंदर आहे. तो तुम्हाला मी पुढे दाखवतो. आता पुरीचा प्रवास इथपर्यंत संपला आहे. 2 दिवस इनफ आहे तुम्हाला फिरण्यासाठी पुरी. तुम्ही समुद्रावर पण जाऊ शकतात आणि धार्मिक म्हणजे मंदिरात पण जाऊ शकतात. इथं आता आम्हाला 2-3 तास बाकी आहेत अजून पण रात्र व्हायला. तर आम्ही काल प्रसाद घेतला नाही तर आज आम्ही वापस पुरी मंदिरात जाऊ आणि प्रसाद घेऊन खाऊन घरी जाऊ. आणि घरी लोकल मार्केटमध्ये आहे. योगेश राईड करतोय. खूप छोटी अशी गल्ली आहे, त्याच्यामधून जाणं खूप मुश्किल आहे पण आम्ही जात आहे. ॲक्च्युली एक मठ आहे, आम्ही तिकडे व्हिजिट करणार आहे. तर बघूयात. खूप छोटा गल्ला आहे आणि क्राऊडेड पण खूप जास्त आहे, त्यामुळे एका टायमाला जाणं मुश्किल आहे. आता आपण गोवर्धन मठला आलो आहे. तुम्ही बघू शकतात अजूनपर्यंत क्लोज झालं नाही. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला आम्ही इन्फॉर्मेशन देतो. चला तुम्हाला बोललो आतमध्ये येऊन सांगतो. तर आतमध्ये आम्ही आलो आहे. तुम्ही बघू शकतात. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवता. तर तुम्ही बघू शकतात मठाच्या आतमध्ये कारंजा म्हणजे फाउंटन, मंदिर, मंदिर 108 शक्तिपीठ आहेत. त्यातलं एक
नाभीचं इथं अंश पडला तो इथं आहे या साईडला. या देवीचं नाव विमला देवी असं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात. आतमध्ये व्हिडिओ आणि कॅमेरा अलाउड नाही आहे फोटो, कारण की हे शक्तिपीठ आहे, तर त्यासाठी असं काही व्हिडिओ फोटो तुम्ही काढू शकत नाही. तर आम्ही आता इथून बाहेर निघालो आणि इथं मस्त फाउंटन आहे. इथं तुम्ही आईवडिलांना किंवा फॅमिलीसोबत येऊन बसू शकतात. खूप शांत वाटतं इथं आल्यावर ॲक्च्युअलमध्ये खूप. आता आम्ही इकडचं रसमलाई खातो आहे. तर भरपूर सारे टाईप्स आहे, आम्ही सगळं ट्राय करणार आहे एक एक करून. आता फर्स्ट आम्ही रसमलाई घेतली आहे, मस्त आहे. एक टेस्ट केली म्हणजे मस्त आहे. आता दुसरं टेस्ट करू. आता सगळं तुम्हाला हळूहळू दाखवतो. हाताने खा ना, हाताने खातो ना. हातानेच खातो मी तर देशीच आहे. इंस्टावर पण देशीच दाखवतो. तो दिस आर 4 ऑथेंटिक ओडिशा मिठाई. मुझे किसी का नाम नहीं पता है बट इट टेस्ट सो गुड एंड सॉफ्ट. सेम. तर 5 मिनटापासून आम्ही फिरतो आहे आतमध्ये. आम्हाला गुगल मॅप नीट रस्ता दाखवत नाही आहे. गल्ली फिरवतो आहे, गल्ली आणि वापस आम्ही कुठं पोचतो. आम्हाला जायचं तिथून जाता येत नाही. आम्ही याच्यात गल्लीतून जाताना आम्हाला एक मस्त प्लेस दिसली, तो आम्ही बॅक कॅमेराने दाखवतो. हे बघा किती सुंदर प्लेस भेटली. चला आता आम्ही जातो वापस आमच्या गाडीत शोधायला रस्ता. ये है लोकनाथ मंदिर, लोकनाथ शंकर मंदिर. ये मंदिर इस पूरे में 5 शंकर के महादेव के मंदिर है, उसमें से एक मंदिर ये है. आम्ही ते मंदिर बघितलं, शिवचं मंदिर. चांगलं होतं ते मंदिर, फक्त अजून थोडं डेव्हलप केलं पाहिजे. बाहेर डेव्हलप चालू आहे पण आतमध्ये डेव्हलप केलं पाहिजे. आता आम्ही वापस पुरीला चाललो आहे. बोलू आता इथं आहेच, तर वाजले पण 9 आहेत. 11 वाजेपर्यंत असताना नाही, रात्री एवढी गर्दी पण नसते. तर आता आम्ही तिकडंच जातो. बोललो वापस एकदा जाऊन येऊ, पुरीचं दर्शन घेऊन येऊ आणि यावेळी पैसे घेऊन जाऊ. चला. जसं मी तुम्हाला बोललेलो की 2-3 तास बाकी होते आणि पुरी जगन्नाथला मी वापस एकदा व्हिजिट करून आलो. चांगलं वाटलं की वापस यायला. 2-3 होते ठिकाण, पण मी बोललो की जिथं आलो तेव्हा वापस एकदा दर्शन करून या. तर आम्ही सेकंड टाईम पण पुरी जगन्नाथला दर्शन करून आलो. आम्ही 9 वाजता गेलेलो, पण हार्डली 40 मिनिट्स लागले असेल की आम्हाला दर्शन झाले. तर तुम्हाला यायचं असेल तर 8च्या नंतर तुम्ही आरामात या. 1-1.5 तासात दर्शन. आम्ही 9च्या नंतर गेलो होतो तर 40 मिनिट्समध्ये दर्शन होऊन आम्ही बाहेर पण निघालो. तर हा अनुभव खूप चांगला होता, मला खूप आवडली. आता आम्ही उद्या चाललो आहे भुवनेश्वरला, तिकडं पण आता बघू. चला, जय महाकाल.